जिल्ह्यातले मंत्री देखील कमी पडतात. किती प्रकारची सत्ता या पुणे जिल्ह्यात आहे, कोणच वळून बघायला तयार नाही. मूळ प्रश्न बाजूला सारले जातात आहे. सिव्हिक सेन्स एक महत्वाचा आहे. लोकांनी देखील आता आम्ही इथे बघतोय अनेक गोष्टी लोकांनी आणून टाकलेल्या आहेत, या काय हवेतून उडून आलेल्या नाही. फक्त रिव्हर क्लिनिंग नाही तर विचारांची स्वच्छता पण याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेली आहे. आणि मला असं वाटतं की याला तुम्ही बघताय की खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. जे कोणी सत्तेत बसतात त्यांना असं वाटतंय की आता आपण इथे वेगळ्या गोष्टींसाठी बसलोय, खरं आपण सेवेसाठी बसलो असतो सत्तेमध्ये. आणि सत्ता भेदभाव निर्माण करण्यासाठी नाही, विकासात्मक त्या ठिकाणी सत्तेचा उपयोग झाला पाहिजे. 15 वर्षात नमामि गंगेचं काय झालं याचं उत्तर आदरणीय पंतप्रधानांनीच द्यावं. प्रदूषणाचं प्रमाण एकीकडे वाढत जात असताना सध्या पुण्यामध्ये जे आहे ते क्लिनिंग ड्राईव्ह सुरू आहे. आपल्या बरोबर काँग्रेस नेते सतीश पाटील आहेत. सध्या आपण बघतोय ते क्लिनिंग करताना पाहायला मिळतात. क्लिनिंग करतोय आपण, सध्या मोठ्या संख्येने विद्यार्थी सध्या तुमच्या बरोबर आहेत. काय प्रतिक्रिया? व्हाईट टी शर्ट रेव्होल्युशन NGOच्या माध्यमातून हा उपक्रम आज राबवला पुण्यामध्ये. मुळामुठा नदीच्या काठी या ठिकाणी आणि सगळीकडेच जिथं जिथं शक्य आहे तिथं सुरुवात आम्ही या ठिकाणी करतोय. आणि इथून पुढं या विचाराची मुलींना घेऊन नदीकाठ साफ ठेवणं ही एक आपली सामाजिक जबाबदारी, या विषयातून आम्ही ही जबाबदारी घेतो. मुलं मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत, परंतु सगळीकडे हा मेसेज गेलेला असताना पालक दिसत नाहीत किंवा आणखी नागरिक दिसत नाहीत पुण्याचे. हे सगळं मुलंच करतायत. नाही, फ्युचर मुलांचंच आहे. पुढची 50 वर्षे या मुलांची आहेत. त्यामुळे आम्हीच आमची जबाबदारी पुढच्या 50 वर्षाची घेतली पाहिजे. त्या दृष्टीने कॉलेजची मुलं ऍक्टिव्ह झालेले आहेत. त्यामध्ये तुमचं सगळं युनिट आलेलं आहे काँग्रेसचं देखील. बघायला गेलं तर पुणे शहर हे संस्कृतीचं आणि क्लिनिंगच्या दृष्टीने ही पूर्वी चांगलं होतं, परंतु सध्या बघितलं तर 15 दिवसाला एकदा क्लिनिंग ड्राईव्ह घ्यावीच लागते. रस्त्यावरती, रस्त्याच्या बाजूला असेल किंवा नदीमध्ये कचरा फेकला जातो. वाटतंय पुणेकरांना जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. सिव्हिक सेन्स एक महत्वाचा आहे. लोकांनी देखील आता आम्ही इथे बघतोय अनेक गोष्टी लोकांनी आणून टाकलेल्या आहेत, या काय हवेतनं उडून आलेल्या नाहीत. त्यामुळे थोडी जबाबदारी लोकांनी, महापालिकेनं जागोजागी त्या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी डस्टबिनची प्रोव्हिजन करणं आणि त्याची उचल करणं, या दोन्ही गोष्टी एक हातात हात घालून गेल्या पाहिजेत. लोकांनी तेवढ्याच जबाबदारीने केलं पाहिजे आणि महापालिकेने देखील तेवढ्याच जबाबदारीने तो कचरा उचलला पाहिजे, जेणेकरून लोकांना कुठेही कचरा टाकावा लागणार. पण टेंडर निघतात साहेब, या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो, निधी वितरित होतो, सगळ्या गोष्टी होतात, परंतु प्रत्यक्षात क्लिनिंग नाहीये. नाही, मी आज राजकीय काय बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, परंतु सर्वांनाच ही जागरूकता मोहीम आहे आणि या माध्यमातून किमान लोक जागरूक होतील आणि किमान लोकांच्यात एक सेन्स येईल की बाबा आपण असं करायला नको आणि महापालिकेलाही जाग येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुणेकरांना काय विनंती कराल? खरं तर पुणेकर जागरूक आहेत म्हणतात, दिलेला मेसेज पाळतात, नियमांचं पालन करतात असं म्हणतात. तुम्ही काय थोडं आता नदी सुधारच्या माध्यमातून काय चाललंय मी त्याच्यावर बोलणार नाही, परंतु किमान नदीच्या काठ किंवा पुणे स्वच्छता ठेवण्याचं आव्हान मी पुणेकरांना या ठिकाणी करतो. आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने जे युवक आहेत ते सध्या काँग्रेस नेत्यांच्या बरोबर सध्या ग्रीन टी शर्ट, व्हाईट टी शर्ट फाउंडेशनच्या वतीने हे सगळं आयोजित करण्यात आलेलं क्लिनिंग ड्राईव्ह आहे. आणि आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे ते विद्यार्थी असतील किंवा मग प्राध्यापक देखील मोठ्या संख्येने जे ते सहभागी झालेले पाहायला मिळतात. आणि कचरा जो आहे तो सध्या या ठिकाणचा काढण्याचं काम सध्या सुरू आहे. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा, अशा प्रकारचे अनेक मेसेज दिले जातात, परंतु प्रत्यक्षात बघितलं तर कचरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सध्या क्लिनिंग ड्राईव्ह सुरू आहे. आपल्या बरोबर आणखी काँग्रेस नेते साहेब, काय सांगाल? सध्या तुम्ही क्लिनिंग करतात, काय प्रतिक्रिया? नदी सुधारणा हा आपण फक्त शब्द ऐकतो, पण खऱ्या अर्थानं नदीमध्ये उतरून नदीची स्वच्छता करणं हे मला असं वाटतं की ही सगळी तरुण
मंडळी याच्यासाठी समर्पित भावनेने काम करतात. गांधींचा संदेश होता स्वच्छता करा, तो स्वच्छता करण्याचा संदेश ते राबवतात. स्वच्छता खरं तर महत्वाची आहे. सध्या राहण्यायोग्य शहरांमधून जे आहे ते राहण्यायोग्य शहरांमधून पुण्याचं जे ते आकडा घसरताना पाहायला मिळतो. एका बाजूला सगळीकडे पुण्याची एज्युकेशनच्या दृष्टीने चर्चा होत असताना राहण्यायोग्य शहरांमधून पुण्याचा जो येतो घसरताना आलेख पाहायला मिळतो. सध्या क्लिनिंग ड्राईव्ह सुरू आहे. आपल्या बरोबर यशोमती ताई आहेत. ताई, काय सांगाल, सध्या पुण्यामध्ये तुम्ही क्लिनिंग ड्राईव्ह चालवतात, सुरू आहे सध्या, सहभाग वगैरे? चांगला उपक्रम या सगळ्या युवकांनी हाती घेतलेला आहे. त्यांनी एक फाउंडेशन रजिस्टर केलेलं आहे, त्याला म्हणतात आहे व्हाईट टी शर्ट रेव्होल्युशन. स्वच्छता करणं आणि प्रत्येक प्रकारची स्वच्छता, फक्त रिव्हर क्लिनिंग नाही तर विचारांची स्वच्छता पण ह्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेली आहे. आणि मला असं वाटतं की याला तुम्ही बघताय की खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. आणि आचारांची, विचारांची स्वच्छता, कृतींची स्वच्छता, कामांमध्ये स्वच्छता, तिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फील्डमध्ये स्वच्छता, आपल्याला खऱ्या अर्थानं ज्या या भारताला वाचवायचं असेल तर सगळ्या प्रकारची स्वच्छता केली पाहिजे. आणि व्हाईट टी शर्ट रेव्होल्युशननी त्याची सुरुवात केलेली आहे. बघायला गेलं तर ही नदी जी आहे ती पुण्याचं वैभव मानल्या जात होती काही काळापूर्वी. सध्या बघितलं तर या नदीमध्ये आपल्याला क्लिनिंग करावी लागते. काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला हे वैभव पूर्वसारखं करण्यासाठी? की सगळ्यांनी सिरियसली सगळं घेतलं पाहिजे. गंमत अशी होतीये की जे कोणी सत्तेत बसतात त्यांना असं वाटतंय की आता आपण इथे वेगळ्या गोष्टींसाठी बसलोय, खरं आपण सेवेसाठी बसलो असतो सत्तेमध्ये. आणि सत्ता भेदभाव निर्माण करण्यासाठी नाही, विकासात्मक त्या ठिकाणी सत्तेचा उपयोग झाला पाहिजे. पण आपण बघतोय पुण्यासारख्या शहरात पण इथे काय काय प्रकरणं बाहेर येत आहेत, पुणे असो, नाशिक असो, आणि इथे सत्तेचा दुरुपयोग जास्त दिसतोय सत्तेचा उपयोगापेक्षा. आता एवढी मोठी आपली ही नदी आहे, या नदीला जर खरंच सांडपाण्याची व्यवस्था आपण जर चांगल्या प्रकारे केली तर आपल्याला स्वच्छ पाणी मिळेल, सुंदर होईल. म्हणजे आपण जर अहमदाबादला गेलो तर मोठं डेव्हलपमेंट तिथे दिसतंय, मग त्या प्रकारचं डेव्हलपमेंट आपल्या पुण्यात का दिसत नाही, महाराष्ट्रात का दिसत नाही, हा नक्कीच मोठा प्रश्न आहे. या दृष्टीने एक महत्वाचा प्रश्न आहे की भाजपकडून मागच्या जाहीरनाम्यामध्ये देखील असेल किंवा त्याच्या अगोदरच्या जाहीरनाम्यामध्ये असेल, नदी सुधार प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. मोठा निधी यासाठी, शहर स्मार्ट पुणे करण्यात आलं, परंतु स्मार्ट नदी काही झाली नाही, पूर्वरत देखील झाली नाही, यामध्ये कचरा वाढत चालला. नमामि गंगेचं काय झालं? 15 वर्षात नमामि गंगेचं काय झालं याचं उत्तर आदरणीय पंतप्रधानांनीच द्यावं. आणि नमामि गंगेच नाही होऊ शकत आहे तर मग आपल्या नदींचं, आपल्या इथल्या नदींचं काय? काहीच नाही ना. गंगेच्या नावाने जे फक्त इमोशनली ब्लॅकमेल करतात आणि पैसा हडपतात, ते मुलामुठाच्या नावाने पण तेच धंदा करताना आपल्याला दिसतोय. नाही तर तुम्ही बघा ना, इथून तिथून सगळे युवक आहे आणि ते युवक इथे स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी इथे आहे. कोणाला इकडे बघायची गरज वाटत नाहीये याची खंत नक्कीच मी आपल्या समोर मांडेल. महापालिका कमी पडते वाटतंय, कारण शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी पडते, महानगरपालिका कमी पडते, 200% कमी पडते, इथले आमदार कमी पडतात, इथले खासदार कमी पडतात, इथले मंत्री देखील कमी पडतात. किती प्रकारची सत्ता या पुणे जिल्ह्यात आहे, कोणच वळून बघायला तयार नाही. मूळ प्रश्न बाजूला सारले जातात आहे आणि नाही त्या गोष्टी गोंधळ घालल्या जातात. महत्वाचा प्रश्न, पुणेकरांना जागरूकतेच्या माध्यमातून काहीतरी करणं किंवा त्यांच्यासाठी शिबिरं करणं गरजेचं आहे असं वाटतं का? कारण ते सुद्धा कचरा असा उघड्यावर टाकतात, नदीत टाकतात. विचारांमध्ये कचरा असल्यामुळे जास्त कचरा होतोय असं माझं मत आहे. नक्कीच आपण पाहू शकतो जे ते क्लिनिंग ड्राईव्ह सगळं सुरू असताना विचारांची देखील स्वच्छता करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आणि हे जर बघायला गेलं तर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये युवक जे आहेत ते सध्या या सगळ्यामध्ये क्लीन ड्राईव्ह मध्ये आपल्याला सहभागी झालेले पाहायला मिळतात. आणखी नेते आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी देखील बोलूया, त्यांचं नेमकं काय मत आहे या सगळ्याबद्दल. कारण पुण्यामध्ये जर बघितलं तर पुणे आदर्श शहर म्हणून ओळखलं जात होतं, परंतु सध्या जर बघितलं तर पुण्यामधून सध्या वेगळी प्रकरणं बाहेर येत असताना स्वच्छतेच्या दृष्टीने देखील पुणे आता मागास होताना चाललेली काय अशा प्रकारची परिस्थिती, मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावरती टाकला. क्या कहना चाहेंगे? अभी आप क्लीनिंग ड्राइव कर रहे हैं, क्लीन कर रहे हैं. मैं व्हाइट टी शर्ट वॉलंटियर्स को दिल से धन्यवाद करना चाहता हूँ. जो व्हाइट टी शर्ट याद आती है, राहुल गांधी जी ने भारत जोड़ो यात्रा में
व्हाइट टी शर्ट वॉलेंटियर्स का लॉन्च किया था। तमाम राज्यों में आज भी यूथ कांग्रेस सब लोग मिलके व्हाइट टी शर्ट के साथ काम कर रहे हैं। यहाँ जो ये रिवर क्लीनिंग का बहुत अच्छा इन लोग ने जो कॉन्सेप्ट लिया है। सरकार बार बार बोलती है गंगा क्लीनिंग के बारे में, तमाम रिवर के और दिल्ली में जमुना के, बट कभी उस पे ऐसे कलेक्टिव काम नहीं हो रहा है। सरकार उसके नाम पे करोड़ों पैसे किस तरीके से कहाँ जा रहे हैं, कहाँ आ रहे हैं, कोई पता नहीं है। बट ऐसे जो पूरा लगभग मेरे को आप देख सकते हैं, स्पेशली सारे यंगस्टर्स, लड़की लोगों को जो इस कार्यक्रम में हिस्सा है, ये देखने के लिए बहुत अच्छा है। ऐसे हर जगह जो युवा है, जो ये लोग आके इस पे इनिशिएटिव लेके इस तरीके का काम जो हमारा जो व्हाइट टी शर्ट रेवोल्यूशन जो वॉलेंटियर्स जो कर रहे हैं, इस तरीके का जो पब्लिक वास प्रोग्राम होना चाहिए। और इससे आने वाले दिन में इसको सरकार को भी इसको एक तरीके से कहीं ना कहीं ध्यान पे लाने के लिए इस तरीके से जो व्यवस्था है, सरकार अभी बारिश आने वाला है तो सब जगह इनको क्लीन, कितने क्लीन रहेगा उतना शहर के लिए भी है। जो ये प्लास्टिक किस तरीके से, इसके लिए कोई ना कोई उनको स्कीम में लोग लेके आता है, बट इम्प्लीमेंट नहीं होता है। उसमें जो पैसा है सही से उसका इस्तेमाल नहीं होता है और कई भटक जाते हैं। क्या करना चाहिए फिर ये सही से हो, इसके लिए क्या करना चाहिए? या इसके लिए सरकार को एक ऐसे जो आम लोगों का वॉलेंटियर है, जो इस तरीके का जो इनिशिएटिव लेके जो काम कर रहे हैं, ऐसे लोगों के साथ भी मिलके उनको ऐसे अभियान चलाना चाहिए। कहीं भी रिवर हो, लेक हो, पार्क हो, ऐसे कई पब्लिक प्लेस में बहुत ज्यादा गंदगी हो गया, कूड़ा लगा दिया। तो आप मंदिर है तो देखते हैं पब्लिक भी जाके कुछ भी फूल से लेके नारियल तमाम चीजें फेंक जाता है। तो उन लोग को भी उसको सही से एक जगह के लिए कराने के लिए व्यवस्था होना चाहिए। तो ये इस पे थोड़ा मॉनिटरिंग भी का जरूरत है। तो हम ये कार्यक्रम के बाद लगता है गवर्नमेंट कुछ ना कुछ दिमाग लगाएगा। तमाम ये साथी लोगों ने इतने अच्छे इनिशिएटिव लिया इस कार्यक्रम को, इसमें देखिए हजारों बच्चे आके कर रहा है, वो दिल से कर रहा है। ये सरकार को समझना चाहिए। आज आपण क्लिनिंग ड्राईव्ह राबवलेला तर आपल्याला 1000च्या वरती विद्यार्थ्यांचा इथे सहभाग झालेला आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद झाले। विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे आज मुलांच्या परीक्षा चालू आहेत, इंजिनिअरिंग वगैरे बऱ्याचशा सेक्शनच्या परीक्षा चालू आहेत, तरी आज 1000 मुलांनी इथे उपस्थिती लावली म्हणजे पर्यावरण हा एकदम मुलांचा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे। आज इथं आम्हाला बघून कळालेलं। बरं, विद्यार्थी मोठ्या संख्येने असतात परंतु विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आहे परंतु कचरा टाकणाऱ्यांमध्ये जागरूकता नाही असं वाटतंय। काय करणं उपक्रम गरजेचा आहे पुण्यामध्ये जेणेकरून लोक कचरा टाकणार नाहीत? आता उपक्रम म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये याची जागृती करू इच्छितो पहिल्यांदा, कारण विद्यार्थी भारताचं भविष्य आहे। विद्यार्थ्यांनी सुधारणा केली तर ऑटोमॅटिक घरात सुधारणा होते, ते आपल्या पालकांना सांगतात। आज बरीचशी मुलं वोकल आहेत, घरी बोलतात, पहिल्यासारखं आता राहिलं नाहीये की ते म्हणजे बोलतात, त्यांचं मत स्पष्टपणे मांडतात। त्यांना घेऊन आम्ही आज स्वच्छतेचा मेसेज देतोय, म्हणजे जास्तीत जास्त आज एक मुलगा गेला की तो घरात घेऊन जातो मेसेज। त्या कुटुंबात 4 जण पकडले तरी तो स्वच्छतेचा मेसेज 4 जणांमध्ये घेऊन जातो। 1000 लोकांना म्हणजे आज 4000 कुटुंबांचा इथं आपल्याकडे सहभाग झाला। कचरा मोठ्या प्रमाणात क्लीन करण्यात आले। काँग्रेसची देखील टीम आपल्या बरोबर सहभागी झाली होती। पक्ष म्हणून सर आपण हा केलेलाच नाही, आपण सर्व पक्षीय आमंत्रण दिलेलं आहे। त्यात जसं बघितलं की राष्ट्रवादीचे काही लोक आलेत, शिवसेनेचे काही लोक आले, भारतीय जनता पार्टीचे काही लोक त्याच्यात सामील झाले। आपलं एक फाउंडेशन आहे, फाउंडेशनच्या अंतर्गत आपण त्याच्यामध्ये हे केलं आणि आपण सर्व पक्ष आवाहन केलं, कारण पर्यावरण हे सर्वांचं आहे, हे तुमचं माझं सर्वांचं आहे, यात पक्ष येत नाही। हवा सर्वांची, पाणी सर्वांचे आहेत। आपण पक्ष म्हणून नाही तर आपण एक विचार म्हणून पर्यावरणाकडे जायला पाहिजे। बरं, काय आव्हान आहे पुणेकरांना, काय आव्हान आहे? कचरा क्लिनिंग केलेला आहे, आज काय याच्या माध्यमातून मेसेज द्यायचा आहे? कचरा पहिलं तर रस्त्यावर टाकणं बंद केलं पाहिजे। स्वच्छ पुणे आपण फक्त भिंतीवर न लिहिता ते आपल्याला प्रत्येकाने घरात अंगणात आणलं पाहिजे। एवढी सुधारणा केली तरी आपलं सर्व शहर आपोआप स्वच्छ होईल, ही माझी पुणेकरांना अपील आहे। यामध्ये सरकारनेही काहीतरी मदत घ्यावा आणि स्वतः काहीतरी क्लिनिंग ड्राईव्ह करावेत, काहीतरी अभियान राबवावं आणि आपल्याकडे असलेला पॉवर आणि पैशाचा योग्य वापर करावा, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळतात। परंतु आपण सध्या पाहत आहोत की मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळतात। काही कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आहेत, महापालिकेचे कर्मचारी आहेत आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची टीम देखील या ठिकाणी जी आहे ती क्लिनिंग ड्राईव्ह करताना पाहायला मिळते। खरं तर स्वच्छता जिथे नांदते तिथं आयुष्य, दीर्घायुषी लोक होतात अशा प्रकारचा म्हणतात। संत गाडगेबाबांनी सुद्धा महत्वाचा संदेश दिलेला आहे।
स्वच्छता राखा अशा प्रकारचं सगळीकडे बोललं जात असताना आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये रस्त्यावरती कचरा टाकतो का? आपण किती नदीची काळजी घेतो? आपण किती पर्यावरणाचा विचार करतो? हे स्वतःला विचारण्याची गरज निर्माण झालेली सध्या पाहायला मिळते. हा फक्त पुणेकरांचा प्रश्न नाहीये, तर हा जागतिक प्रश्न बनत असताना सध्या स्वतःला काही सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, पण नवराष्ट्राची देखील तुम्हाला विनंती आहे, तुमच्याकडे देखील कचरा असा उघड्यावरती टाकला जात असेल तर तो योग्य जागी टाका आणि त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा, नाहीतर भविष्य फार अवघड असेल. नवराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे.